नमस्कार येवकार. गांवकारीच्या आयच्या या नव्या एपिसोडांत तुमचे सगळ्यांचे स्वागत. इश्टानो, गोंयांत सेव गोवा म्हटल्यार गोंय राखपा विशींचो जो विशय आसा तो सदांच मुखार आसता. सदांच त्या विशया वयल्यान कितलीशींच आंदोलनां जातात, कितल्योश्योच सभा जातात, बसका जातात. पॉलिटिकल प्लॅटफॉर्माचेरूय आमी पळयतात दर एक राजकीय पक्ष गोंय सांबाळपाक आणि गोंयचे संरक्षण करपाक, गोंय राखपाक ह्या विशीं लोकांक आश्वासनां दितात. ह्या विशीं कितल्योश्योच घोशणा आणि कितलेशेच स्टेटमेंट जातात. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी हो जो प्रादेशीक पक्ष आसा तो तर मुखेलपणान गोंय राखपाक आणि गोंयकारांक हक्क मेळोवन दिवपाकूच ह्याच धर्तेचेर, ह्याच तत्वाचेर तो सुरू जाल्लो एक प्रादेशीक पक्ष आसा. आता गोंय राखपाचो हो विशय जेन्ना चर्चेक येता, हालींच मडगांवांत फाटल्या विकान एक बसकाय जाली गोवा बचाव अभियानाची, आणि ह्या बसकेंत अशाच तरेन गोंय आमचें कशें संकटान आसा, कशा पद्धतीची भिराकूळ परिस्थिती ह्या गोंयचेर उप्रासल्या आणि उप्रासपाक शकता भविश्यान, कशा तरेन आमच्यो गोंयच्यो जमनी हे व्हडले व्हडले बिल्डरां कडेन वचपाक लागल्यात, कसल्या कसल्या तरेचे प्रोजेक्ट आमच्या गोंयान येवपाचे आसात, अशा पद्धतीची कितलीशीच प्रेझेंटेशनां, कितलीशीच माहिती आणि कशा तरेन आयज गोंयांतल्यो जमनी ह्यो कन्वर्ट जायत चल्ल्यात हाची माहिती आमकां त्या कार्यावळींतल्यान मेळ्ळी, त्या प्रोग्रामांतल्यान मेळ्ळी. त्या विशयाचेर जेन्ना चर्चा जाली, भासाभास जाली, वेगवेगळ्या मनशांचे म्हणणे, तांणी केल्लो अभ्यास, तांणी केल्ली सादरीकरणां हे पळयल्या उपरांत एक गजाल स्पश्टपणान मुखार आयली की आमी गोंय सोंपता, गोंय संकटान आसा, गोंयचेर भिराकूळ परिस्थिती आसा, गोंयच्यो जमनी विकतात, हे सगळे पळयल्या उपरांत एक गजाल स्पश्टपणान दिसून आयली की ह्या सगळ्या गजालीक जबाबदार कोण. तर जेन्ना ह्या सगळ्या गजालींचो अभ्यास आणि नियाळ घेतल्या उपरांत जेन्ना फायनल कंक्लुजन जर कितें येयलें जाल्यार तें एक की गोंयकारूच आयज गोंय काबार जावपाक आणि गोंयाक संकटान घालपाक जबाबदार आसा. आता तुमी म्हणटले कसो जबाबदार आसा? तर पहिली गजाल, आमी ज्यो लोकल बॉडीज, ज्यो स्थानिक स्वराज्य संस्था जांकां आमी म्हणटात, मागीर त्यो पंचायती, पालिका आसत, त्या पंचायती आणि पालिकाचेर आमी जे आमचे वांगडी जे सदस्य निवडून हाडटात ते गोंयकार असतात. तातूंत मातूय कोणाकूच आक्षेप आसपाची गरज ना, पुरायपणान गोंयकार. मागीर ब्युरोक्रेसी जी नोकरशाह जे वेगवेगळ्या प्रकल्पांक परमिशन दिता, जे वेगवेगळ्या जी सरकारी प्रक्रिया आसता तातूंत परमिशन्स, लायसन्स ह्यो सगळ्यो गजाली करपी जी ब्युरोक्रेसी जे नोकरशाह आसात तेवूय 100% गोंयकार. मागीर त्याच्या फुडलो टप्पो, मागीर झेडपी आयले, आमचे झेडपी वांगडी जे आसात तेवूय गोंयकार. मागीर आमचे विधानसभेचे 40 आमदार, तूर्त आतां मेरेन तरी हे 40 आमदार गोंयकार निवडून येतात. मागीर थळावे पंचायती पालिका, मागीर ब्युरोक्रेसी, त्याच्या उपरांत विधानसभा, ह्या सगळ्या जाग्यांचेर जेन्ना गोंयकार आसात, मागीर आमी दुसऱ्यांचेर भायले लोक येतात आणि गोंयान अशा तरेन गोंय आमचे काबार करतात अशें जो आरोप आमी करतात तो कितपत योग्य? म्हटल्यार आमी स्वताच गोंय काबार करतात आणि आरोप मात्र दुसऱ्यांचेर करतात की हे भायले लोक हांगा येवन गोंय काबार करतात म्हणून. आता विशय असो आहा की आमी जे चुकीच्या पद्धतीन निर्णय घेतात, खंय तरी आमचो सेल्फ इंट्रस्ट, खंय तरी फायदो मेळोवपाक, पयसो कमोवपाक, कमिशन मेळोवपाक, दलाली करपाक, ह्या अशा गजालींक जो गोंयकार बळी पडला आणि गोंय काबार करपाच्या ह्या सगळ्या गजालींक जो गोंयकार तेंको दिता, त्या गोंयकारांची समजूत आमी कशें काडटले आणि तांकां आमी कशा पद्धतीन तांचो विश्वास संपादन करून गोंय राखपाक आमी तांचो सपोर्ट घेतले हाचेर सगळें ह्या गोंयच्या भविश्याचें हें सगळें पद्धत ही डिपेंड आसा. आता आयज आमी एक महत्वाचो विशय, एक महत्वाचो इश्यू घेवया, तो म्हटल्यार आसगांव ह्या गांवचो. आसगांव हो बार्देस तालुक्यांतलो एक सुंदर असो गांव. ह्या आसगांव
गांवची जी पंचायत आसा ती 7 वांगड्याची पंचायत, 7 मेंबर पंचायत. आसगांवान सध्या बोवाळ चल्ला आणि आसगांव म्हटल्यार सगळीकडे सध्या गाजता तो म्हटल्यार आसगांवांतल्या जमनीचे जे व्यवहार जाल्या आणि त्या व्यवहारांतल्यान व्हडा प्रमाणात आसगांवान नॉर्थ इंडियन म्हणजे दिल्लीवाल्यांनी थंय कब्जो केला अशा पद्धतीचे आसगांवच्या बद्दल गजाली आणि अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुरूच असतात. हालींच गोंयच्या सरकारान जी SIT स्थापन केल्ली त्या SITंतल्यानूच कितल्योशोय केसी ह्यो आसगांवांतल्यो दिसून येयला कशा पद्धतीन फॉर्ज डॉक्युमेंट करून प्रॉपर्टी सेल प्रॉपर्टीच्या संदर्भातले व्यवहार जाल्यात तातूनय आसगांव गांवचो आस्पाव जाता. तर ह्या आसगांवान हालींच्या तेंपार एक विशय बरोच गाजता तो म्हटल्यार आसगांवान एक व्हड अशा पद्धतीचो म्हणजे म्हाका दिसता अशा पद्धतीचो नायट क्लब हो गोंयान खंयच आसचो ना अशें तरी दिसता. अशा पद्धतीचो एक व्हडलो नायट क्लब हो आसगांवान येता असो बोवाळ आसगांव गांवान सुरू जाला. आसगांवचे जे थळावे लोक आसात आणि विशेष करून आसगांवांतल्या वेगवेगळ्या देवस्थानाचे जे पदाधिकारी आसात तांणी हालींच एक मिटींग घेवन ह्या नायट क्लबाक विरोध केला आणि हो जर नायट क्लब गांवान येत जाल्यार गांवचेर संकट येतले, वेगवेगळ्या पद्धतीन संकट येतले आणि त्या खातीर हो नायट क्लब गांवान जावचो न्हू अशी भुमिका तांणी घेतल्या आणि ताचेर तांणी चळवळी सुरू केला. आता हो आरोप जाल्या उपरांत हालींच आसगांवच्या पंचायतीन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आसगांवचे जे सरपंच आसात हनुमंत नाईक आणि ताचे बाकीचे वांगडी सगळे पंच सदस्य तांणी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जे आरोप लोकांनी पंचायतीचेर केला की पंचायतीन नायट क्लबाक परमिशन दिला आणि पंचायत ह्या सगळ्या गजालींक तेंको दिता अशा पद्धतीन जे जे आरोप जे स्टेटमेंट लोकां कडल्यान जाताले ताचो पुरायपणान तांणी तो आरोप आणि ते सगळे स्टेटमेंट रिफ्यूज केल्यात आणि त्या ज्या नायट क्लबाचेर ही सगळी चर्चा आणि हो सगळो वाद सुरू आसा त्याच्या संदर्भातले स्पष्टीकरण पंचायतीन दिला. आता सरपंच हनुमंत नाईक हांणी जे स्पष्टीकरण दिला तांचे अशें म्हणणे आसा की DNG एंटरटेनमेंट क्लब ह्या क्लबा कडल्यान एक पत्र आसगांव पंचायतीक मेळ्ळें आणि त्या पत्रांत तांच्यांनी बार अँड रेस्टॉरंट घालपाक परमिशन मागले पंचायती कडेन. हे पत्र जे आसा तें 26/5/2023 मे म्हयन्यान फाटल्या वर्सा अशा पद्धतीचे त्यांचे एक लेटर येयलें बार अँड रेस्टॉरंटाक परमिशन दिवचें म्हणून टेम्पररी परमिशन फॉर बार अँड रेस्टॉरंट. त्याच्या उपरांत पंचायतीची मिटींग जाली. त्या मिटींगेन जून 2023 ह्या म्हयन्यान DNG एंटरटेनमेंटाक 1 वर्साचे तांणी टेम्पररी बार अँड रेस्टॉरंटाचे जे तेंचे परमिशन आसलें तें दिलें. त्याच्या उपरांत थंय कंस्ट्रक्शन स्ट्रक्चर सुरू जालें, ती बिल्डींग उबी जाली, सगळें जालें आणि बिल्डींग ती जर पळयत ज्या पद्धतीन ती बिल्डींग उबी जाल्या तुम्ही आमच्या ह्या व्हिडिओंतल्यान पळोवपाक शकतात की ही बिल्डींग जर पळयत जाल्यार हे आणि अशा तरेचे बाबा बार अँड रेस्टॉरंट हे कितें नवें असो प्रश्न हो दर एका थळाव्या लोकांक पडपाक स्वाभाविकूच आसा. आता ही येदी व्हडली बिल्डींग येदे व्हडलें कंस्ट्रक्शन आणि ज्या पद्धतीन ह्या बिल्डिंगेची जी स्ट्रक्चराची आणि डिझायनाची आखणी केला जाल्यार हे फकत बार अँड रेस्टॉरंटूच आसतले काय आनी कितें आसतलें असो प्रश्न हो निर्माण जालो आणि तातूंतल्यानूच थळाव्या लोकांच्या मनान असो एक भंय निर्माण जालो की हे फकत बार अँड रेस्टॉरंट न्हू तर हो एक नायट क्लब आसतलो आणि त्या खातीरूच लोकांच्या मनान ही भंय हो भिरांकूळ ही निर्माण जाली. आता सरपंचान जी माहिती दिल्या त्या माहिती प्रमाणे हे जे टेम्पररी लायसन ज्या DNG एंटरटेनमेंट क्लबाक दिल्लें ताचे लायसन हे 31 मार्च 2024 ह्या दिसा सोंपलें. एका वर्साचो जो पिरियड आसता तो सोंपलो आणि ते लायसन लॅप्स जालें. हाच्या उपरांत 6/4/2024 ह्या दिसा त्याच DNG एंटरटेनमेंट क्लबा कडल्यान एक पत्र पंचायती कडेन येयलें की ते जे टेम्पररी लायसन तुम्ही दिल्लें ते लायसन कॅन्सल करचें म्हणून. आता प्रश्न असो आसा की ते लायसन लॅप्स जालेंच, ते रिन्यूय जावंक नासलें आणि तोच क्लब पंचायती कडेन पत्र करता की लायसन जे तुम्ही आमकां दिल्लें ते कॅन्सल करा. मागीर पंचायतीन जी माहिती सरपंच हनुमंत नाईक हांणी दिली की पंचायतीन 16/4/2024 ह्या दिसा पंचायत बॉडीची मिटींग जाली, तांणी तें पत्र एक्सेप्ट केलें आणि ती NOC कॅन्सल करपाचो थाराव घेतलो आणि 18/4/2024 18 तारखेक तांणी हे कॅन्सलेशनाचे जे पत्र आसा जे गौरव मखीजा हाच्या नांवान आसलें आणि तें पत्र
ताणी दीपक मकीजा ह्या मनशाकडे दिले, ताची सायनूय त्या रिसिव्ड म्हणून त्या लेटराचेर घेतल्या. आणि हे सगळे सांगल्या उपरांत पंचायतीचे म्हणणे असा की जो आरोप पंचायतीचेर जाता की आम्ही नाईट क्लबाक परमिशन दिला, अशें कांयच ना. आम्ही बार अँड रेस्टॉरंटाक परमिशन दिल्ले, ते सुद्धा परमिशन त्या पार्टीन लेटर केल्या उपरांत कॅन्सल केले. सो नाईट क्लबाक आम्ही परमिशन दिला असो जो आरोप जाता तातूंत कांयच तथ्य ना. आता पंचायतीची जर भूमिका पळयत जाल्यार ती योग्य आसा. ते आपल्या एडमिनिस्ट्रेटिव्ह कारभाराच्या बाबतींत उलयतात. जे कितें कागदोपत्री व्यवहार त्या क्लबाचे आणि पंचायतीचे जाल्या ताचेर पंचायतीन हे स्पष्ट केला. पूर्ण पंचायत म्हटल्या उपरांत त्या गांवच्या लोकांची एक महत्वाची एक लोकशाहीन आमकां दिल्लेली एक संस्था. जेन्ना पंचायतीन परमिशन दिलें त्या क्लबाक की बार अँड रेस्टॉरंट सुरू करपाक म्हणून ते परमिशन दिलें, ते बार अँड रेस्टॉरंटाच्या जाग्यार जी स्ट्रक्चर जे उबें जाला ते जर पळयत जाल्यार पंचायत वांगड्यांच्या मनान एक दुबाव येवपाक जाय आसलो की बाबा तुम्ही बार अँड रेस्टॉरंटा खातीर परमिशन घेतला खरें, पूण हे येदे व्हडले स्ट्रक्चर जे तुम्ही उबारल्या ते स्ट्रक्चर हे फकत बार अँड रेस्टॉरंटाचेच काय आनीक कितें तुम्ही करपाक सोदतात? आता पंचायत म्हणटा आमी कितें विचारपाक, आमी फक्त बार अँड रेस्टॉरंटाचे परमिशन दिला, तो जर फाल्यां थंय आनी कितें करूंक सोदता जाल्यार ते इल्लीगल आसतलें. हे सगळ्यो गजाली म्हणपाक बऱ्यो, पूण तुम्ही गांवचे मुखेली ह्या कारणान खंय तरी तुमच्या मनान हो प्रश्न येवपाक जावो आसलो की हे स्ट्रक्चर जे तुम्ही येदे व्हडलें उबारला ते स्ट्रक्चर आणि बार अँड रेस्टॉरंट म्हणजे खंय तरी दुबाव तुमकां येवपाक जावो आसलो आणि लोकांच्या मदतीन तुम्ही खंय तरी त्या क्लबाच्या मुखेलीक आफोवन बाबा आम्ही तुमकां परमिशन दिला बरोबर आहा, पूण तुम्ही ते स्ट्रक्चर येदे व्हडलें जे उबारता ते फक्त बार अँड रेस्टॉरंटूच आसतलें काय आनी कितें आसतलें हे सांगप खूप गरजेचें आसलें. आता प्रश्न असो आसा की पंचायत आणि सरपंच हनुमंत नाईक म्हणटा की आम्ही बार अँड रेस्टॉरंटाक परमिशन दिल्लें, तेवूय तांणी रिक्वेस्ट केल्या प्रमाणे आम्ही कॅन्सल केलें. पूण सोशल मिडियाचेर ह्या क्लबाचे जे पार्टनर किंवा जे वांगडी आसात तांणी हालींच एक व्हिडिओ आणि एक रील घातला आणि त्या रिलान तांणी तांच्या बार अँड रेस्टॉरंटाचे म्हणजे जे परमिशन दिल्लें ताची जी एडवर्टायजमेंट केल्या ती जर तुम्ही पळयशात जाल्यार तुमच्या लक्षात येतलें की ते स्ट्रक्चर जे थंय उबारला तातूंत कितें येवपाचें आसा. मागीर तातूंत मेसेजूय आसा की हें कितें, तर थंयसर त्या मेसेजीन त्याच क्लबाच्या पार्टनरान मेसेज घातला की दिस इज ओपनिंग ऑफ न्यू क्लब, अवर न्यू क्लब इज ओपनिंग इन गोवा, म्हणजे आमचो एक नवीन नाईट क्लब थंय ओपन जाता असो एक कमेंटूय त्या पार्टनरान थंय घातला. आता हाच्या वेल्यान एक गजाल स्पश्ट जाता की पंचायती कडल्यान जरी बार अँड रेस्टॉरंट म्हणून ताणें परमिशन घेतलें जाल्यार जे स्ट्रक्चर थंय उबें जाता आणि जे जाला ते नाईट क्लब अशा पद्दतीन ते स्ट्रक्चर उबें जालां. आता प्रश्न असो आसा की पंचायत कॅन गिव्ह परमिशन फॉर नाईट क्लब. हाचेर जेन्ना आमी कांय पंचायत वांगड्यां कडेन आणि कांय पंचायत सेक्रेटरी कडेन चर्चा केली त्या उपरांत अशें लक्षात येयलें की पंचायत बार अँड रेस्टॉरंटाक परमिशन दिवपाक शकता, पूण नाईट क्लबाक पंचायत डायरेक्टली परमिशन दिवपाक शकना. ताच्या खातीर वेगळी प्रक्रिया आसा. कलेक्टरा कडल्यान कांय गजालींची पूर्तता करपा संबंधीचें आश्वासन हे त्या क्लब ओनराक दिवचें पडटा. ताका सगळे क्रायटेरिया, सगळे रुल्स अँड रेग्युलेशन सगळे फॉलो करून कलेक्टरा कडल्यान ताणी परमिशन जर मेळयत जाल्यार मागीर पंचायत ताका परमिशन दिवपाक शकता, अशी म्हायती काय पंचायत वांगड्यांनी आणि काय पंचायत सेक्रेटरीन दिल्या. हाचो अर्थ तो जो नाईट क्लब आसा जाचो बार अँड रेस्टॉरंटाचे लायसन्सूय आतां कॅन्सल जाल्लें आसा, मात ते स्ट्रक्चर जे तेणे उबें केला त्या स्ट्रक्चराक आतां तो कितें सुरू करतलो. आता पयलीं लोकांचो विरोध जावचो न्हू किंवा लोकांच्या मनान दुबाव येवचो न्हू म्हणून बार अँड रेस्टॉरंटा खातीर परमिशन घेवन त्यांनी येद्या व्हडलें स्ट्रक्चर उबें केलां. आतां फुडली प्रक्रिया जेन्ना खंयचोय एक उद्योजक लाखांनी कोट्यांनी रुपया इन्वेस्ट करता खंयच्या गजालीचेर, ताका खंय तरी एश्युरन्स मेळ्ळ्या उपरांतूच म्हणजे खंय तरी गॅरंटी मेळ्ळ्या उपरांतूच तो येदो व्हडलो पयसो इन्वेस्ट करपाक शकता. सो आतां ताका गॅरंटी आनी एश्युरन्स कोणा कडल्यान मेळ्ळा हो आतां प्रश्न खूब म्हत्वाचो आसा. आणि एक गजाल जी सरपंच हनुमंत नाईक हांणी स्पश्ट केली की आसगांवांतले थळावे लोक जे आसात तांची परत परत डिमांड आसता की तुमी मेगा प्रोजेक्टाक अजिबात परमिशन आसगांवांत दिवपाक जायना.
याच्या पयलीं अशेंच एक मेगा प्रोजेक्ट 30 रॉ विलासाचो एक मेगा प्रोजेक्ट आसगांव पंचायती कडेन परमिशना खातीर आयिल्लो. तें परमिशन आसगांव पंचायतीन रिजेक्ट केलें आनी त्या उपरांत तो मनीस डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन वचून तांणी ताका चॅलेंज केली आसगांव पंचायतीच्या त्या ऑर्डरीक. आनी तो सध्या मॅटर जो आसा तो सध्या डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन सब ज्युडिस आसा. एक गजाल खरी की आमी पंचायतीचेर आरोप करतात, पंचायत अशा पद्दतीन ह्या गजालींक परमिशन दिता म्हणटात, पूण पंचायतीन जर परमिशन दिवंक ना जाल्यार तो मनीस हो डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन वयता आनी डायरेक्टरेट ऑफ पंचायतीन अशा पद्दतीन पंचायतीचे जे ऑर्डर्स आसात ते भायर मारून ह्या लोकांक परमिशनां दिवपाचे जो एक धंदो, हांव ताका धंदोच म्हणटा. आनी त्या संबंधी आमी वेगळ्यापणान वेगळ्या एपिसोडान ह्या सगळ्या व्हडलो धंदो डायरेक्टर ऑफ पंचायतीन जो चल्ला परमिशनां दिवपाची ताचेर आमी वेगळ्या पद्दतीन व्हिडिओ काडटले. आमचे पंचायत मंत्री मॉविन गुदिनो ज्या पद्दतीन उलयतात, तांच्याच पंचायत डिपार्टमेंटान कशा पद्दतीन करप्शन चल्ला, कशा पद्दतीन हे व्हडले सेटिंग हे डायरेक्टरेट ऑफ पंचायतीन चल्ला, ताचेर आमी बेगीनूच आमचो व्हिडिओ वेगळो येतलो. तर सरपंचान सांगलें आमी परमिशन नाकारलें, आयज डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन तो सब ज्युडिस मॅटर आसा. तेच्या उपरांत आनी एक बरी गजाल सरपंच हनुमंत नायक हांणी केला की आसगांवान व्हडले व्हडले भाटकार आसात. आता भाटकार जेन्ना आपल्यो जमनी ह्या दिल्लीवाल्यांक विकतात आनी मागीर ते दिल्लीवाले जेन्ना परमिशनां घेतात, मागीर विरोध करून उपयोग कितें? त्याच्या परस भाटकारांनीच आपल्यो जमनी विकच्यो न्हू अशें आव्हान तांणी त्या प्रेस कॉन्फरन्सींत केला. आनी म्हाका दिसता तातूंत कांयच चूक ना. आमीच जमनी विकतात आनी मागीर त्या जमनी ज्यो विकत घेवपी लोक आसात ते थंय कितें तरी सुरू करपाक सोदतात नाल्यार बांदपाक सोदतात तेन्ना मागीर आमी तांकां विरोध करतात. तशें जावपाचें ना. आमकां जर गोंय राखपाक जाय जाल्यार आमकांच अशा पद्दतीन योग्य पद्दतीन हे निर्णय घेवचे पडटले. आता प्रश्न असो आसा की पंचायतीन आपलो जो स्टँड आसा तो क्लियर केल्लो आसा. थळाव्या लोकांचो त्या नायट क्लबाक विरोध आसा. बार एंड रेस्टॉरंटाचे लायसनूय कॅन्सल जाल्लें आसा. मागीर जो येदो व्हडलो स्ट्रक्चर जो थंय उबो जाला तो स्ट्रक्चर कितें आनी त्या स्ट्रक्चरा फाटलें राजकारण कितें, त्या स्ट्रक्चराक कोणाचो सपोर्ट आसा, त्या नायट क्लबाच्या किंवा त्या बार एंड रेस्टॉरंटाच्या मालकाक कोणी गॅरंटी दिल्या हें आतां पळोवचें पडटलें. आसगांव गांव जो आसा तो शिवोली मतदारसंघान येता आनी मॅडम डिलायला लोबो ह्यो शिवोली मतदारसंघाच्यो आमदार आसा. म्हाका दिसता की ह्या विशयाचेर ज्या तरेन थळाव्या लोकांनी विरोध केला आनी पंचायतीनूय आपलें जेन्ना स्टँड क्लियर केला, आमदार म्हणून मॅडम डिलायला लोबो कडेन आमची विनंती आसा की जर पंचायत म्हणटा बार एंड रेस्टॉरंटांचें लायसन कॅन्सल केलें, थळाव्या लोकांचो आरोप आसा त्या पद्दतीन थंय नायट क्लबाकूय परमिशन ना, जाल्यार हें येदें व्हडलें स्ट्रक्चर थंय येयलां कशें आनी त्या मालकान कोणाच्या परमिशनान आनी कोणाच्या गॅरंटीन तें स्ट्रक्चर उबारलां आनी तो कितें थंय सुरू करपाक सोदता हाचेर म्हाका दिसता कोणाक तरी क्लॅरिटी घेवची पडटली. ती क्लॅरिटी आयदर पंचायतीन तरी घेवची पडटली नाजाल्यार आमदारान तरी ती घेवची पडटली, नाजाल्यार ह्या दोनाय संस्थांनी थळाव्या लोकांक हमी दिवची पडटली की थंय तुमकां जशें दिसता किंवा गांवाक जें म्हारग थारपाक शकता अशें थंय कांयच येवपाचें ना. आतां ह्या आसगांवच्या प्रकरणांतल्यान एक गजाल स्पश्ट जाता की आमीच गोंयकार एकामेकाक फटयतात काय कितें, आमीच एकामेकाक फटोवन ह्या सगळ्या गजालींक थारो दितात काय कितें. जर आसगांव पंचायत म्हणटा की थंय नायट क्लब येवपाक शकना, आमी नायट क्लबाक परमिशन दिवंक ना, जाल्यार येद्या व्हडल्या गांवान असो कोण मनीस येदो व्हडलो जावन गेला जो थंय त्या गांवान येवन हें येदें व्हडलें स्ट्रक्चर उबारता आनी थंय कोणाकूच खबर ना त्या स्ट्रक्चरान नेमकें कितें जातलें तें. ह्यो गजाली आमकां सिरियसली घेवच्यो पडटल्यो. ह्या गजालींचेर थळावे गांवांतले लोक, थंयसरली पंचायत आनी त्या पंचायतींतल्या मतदारसंघाचो आमदार हांकां ह्या विशयाचेर स्पश्टीकरण दिवचें पडटलें. लोकांच्या मनांतलो दुबाव पयस करचो पडटलो आनी जे ह्या सगळ्या जाणांक काळोखान दवरून ज्यो अशा तरेच्यो ज्यो गजाली करपाक सोदतात त्या लोकांक एक क्लियर मेसेज दिवचो पडटलो की अशा तरेन गोंयांत तुमकां विचारपी कोणूच ना अशें तुमी धरून जर अशे धंदे करपाक लागले जाल्यार गोंयकार वगी रावचो ना. ह्या व्हिडिओंतल्यान आमी ह्या प्रकरणांतल्यान सरकारा कडेन आमी विनवणी करता की सरकारान
ह्या विषयाची सुमोटो दखल घेवची. एकीकडे पंचायतीन आपलो स्टँड क्लियर केला, दुसरे कडेन थळाव्या लोकांनी विरोध केला. पंचायत मिनिस्टर म्हणून बाब मॉविन गुदिनोन हाची सुमोटो दखल घेवची. चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत जे होम मिनिस्टर आसात, कित्याक तर ह्या नायट क्लबा खातीर गांवची कायदा सुवेवस्था बिगडपाची शक्यता थंय निर्माण जाल्या, गांवची शांतिकाय बिगडपाची थंय परिस्थिती निर्माण जाल्या आणि त्या खातीर एज अ होम मिनिस्टर तांणी हाची सुमोटो दखल घेवची आणि हे जे स्ट्रक्चर येदे व्हडले थंय उबे जाला ते स्ट्रक्चर नेमके कितें, थंय कितें येवपाचें आसा हाचें स्पश्टीकरण सरकारान दिवचें आणि हो विषय जो आसा त्या विशयाचेर क्लॅरिटी हाडची. हे जर विशयाचेर तुम्ही क्लॅरिटी हाडिना, अशाच जर ह्या दर एका विशयाचेर ज्या विशयाचेर लोकांक दुबाव आसा त्या विशयाचेर तुम्ही जर आपालिपा करत रावशात जाल्यार एक गजाल स्पश्ट जाता की ह्या आपालिपा भितर तुमचे छुपे वेव्हार आसात, तुमची कमिशनां आसात आणि तुमचो अप्रत्यक्ष सायलंटली ह्या गजालींक तेंको आसा असोच तातूंतल्यान अर्थ भायर येतलो. हो जर अर्थ फट अशें जर तुमकां दिसता जाल्यार सरकारान हाचेर स्पश्टीकरण दिवचेच पडटलें. अशाच तरेन वेगवेगळे विशय घेवन आमी तुमच्या मुखार येत रावतले. तुम्ही आमच्या गांवकारी ह्या चॅनलाक सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात. तशेंच फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या आमच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर आमकां फॉलो करत रावात. धन्यवाद. देव बरें करूं.